पुनर्विवाह भाग 14. दोघेही डॉक्टरांना थँक्यू बोलून घरी परत जायला निघाले. त्याआधी ऑफिसला यायला मला थोडा उशीर होईल असे कॉल करून आदित्यने त्याच्या असिस्टंटला कळवले होते. इकडं गाडीवर बसताना आरोही जरा रागतच होती. आदित्यला अचानक हिला काय झाले हे कळत नव्हते. त्याने विचारलं सुद्धा, पण तिला बरं वाटत नाही का, पण तिने काहीच उत्तर दिले नाही. घरी पोचल्यानंतर त्याच्याकडे न बघताच ती आतमध्ये निघून गेली. आदित्य गेटमधूनच आई येतो ग मी असे बोलून ऑफिसला निघून गेला. सासूबाईंसोबत थोडा वेळ बोलून आरोही आराम करायला खोलीत निघून गेली. औषधाच्या प्रभावाने तिला झोप लागली. जेवणाची वेळ झाल्याने लताबाईंनी तिला बोलवायला खोलीमध्ये आल्या व तिला घेऊन खाली आल्या. जेवण आटपून तिघीही थोडा वेळ हॉलमध्ये बसल्या होत्या. झोप आधीच झाल्यामुळं आता परत तिला झोप येणारच नव्हती. त्यामुळं तिथेच टीव्ही बघत बसलेली होती. सासूबाई आराम करायला गेल्या तर लताबाई इतर कामे करू लागल्या होत्या. आरोहीला टीव्ही बघायला देखील बोर होत होते. तितक्यातच आदित्यचा कॉल तिच्या फोनवर आला, पण तिने उचलला नाही. म्हणून त्याने घरच्या फोनवर तिला कॉल केला. तेव्हा मात्र तिने उचलला, कारण तो कुणाचा आहे हे तिला माहीतच नव्हतं. पण उचलल्यानंतर त्याचा आवाज ऐकून तिला अजूनच राग आला होता. तिकडून आदित्य तिला आता म्हणाला, तब्येत कशी आहे असं विचारत होता. आराध्या म्हणाली, बरी आहे. काही काम होतं का असे विचारले. तेव्हा तो नाही असे बोलला. मग आरोहीने फोन ठेवून दिला. आज रात्री देखील लताबाईने स्वयंपाक केला. आदित्य आला तेव्हा आरोही खोलीतच होती. त्याने येऊन तिला, आता नक्की बरं वाटतंय ना, की पुन्हा एक इंजेक्शन घ्यायला जायचं आहे असे गमतीने बोलल्यानंतर आरोही म्हणाली, काही गरज नाही आहे, बरी आहे मी. हे आणखीन चिडून बोलली आणि खाली निघून गेली. तिचे नाक रागामुळं लाल झालेले होते. आदित्यला काही कळेनासच झालं की आज आरोहीला काय झालेले आहे ते म्हणून. पण तिचा लटका राग त्याला खूप आवडत होता. जेवण तयार असल्याचा निरोप घेऊन वरद वरती आला. आदित्यच्या खोलीत आला व आदित्य गाणे गुणगुतोय हे बघून त्याला चिडवू लागला. तसा आदित्यने परत त्याला एक फटका दिला, पण वरद तेथून सटकला. आदित्य आता त्याच्या पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत होता. तसा वरद पटकन आरोहीच्या मागे लपला व वरदला चिडू लागला, कारण त्याला माहिती होते आता दादा आपल्याला पकडू शकत नाही म्हणून. ही त्यानंतर आदित्य हसून, थांब तुला नंतर बघतो मी असे बोलून डायनिंग टेबलवर आईच्या बाजूला जाऊन बसला. जेवतानाही आरोहीने आदित्यकडे रागानेच बघितले होते. त्याला तिचा मनात कसला राग आहे हे जाणून घ्यायचेच होते. त्यामुळे जेवल्यानंतर तो रूममध्ये तिची वाट बघत होता. आरोही सुद्धा आज मुद्दाम सगळं आरामात आवरत होती. त्यानंतर ती रूममध्ये गेली. आदित्य जागाच होता. तिने त्याच्याकडे न बघता आपले पांघरून घेतले व बेडवर टेकून बसली होती. आदित्यने खूप हिंमत एकवटून तिला काही त्रास होतोय का, तू का चिडलेली आहेस म्हणून विचारलं. आरोही म्हणाली, तेव्हा तुम्हाला बरं नसेल आणि मी डॉक्टरांना सांगेन तुम्हाला जबरदस्ती इंजेक्शन द्यायला, तेव्हा कळेल मी का चिडलेली आहे ते म्हणून असे रागात बोलत होती. त्यावेळेस आदित्य खूप जोरजोरात हसायला लागला. अच्छा, तुला जबरदस्ती इंजेक्शन द्यायला सांगितलं म्हणून ती इतकी चिडलेली आहेस का? तू इंजेक्शनला इतकी का घाबरते ग असे म्हणून पुन्हा तिला चिडवू लागला आणि चिडवता चिडवता परत हसू लागला. तुला हसताना बघून तिचा रागही हसू लागला आणि आज इतक्या वर्षांनी आदित्यच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते. आरोही म्हणाली, आता झोपा की रात्रभर हसतच राहणार आहे असं म्हणून आरोहीने लाईट बंद केला. मध्ये मध्ये झोपताना ही तिचे बोलणे ऐकून आदित्यला हसू आवरतच नव्हते. आज मात्र दोघे कालपेक्षा बेडच्या एका कडेला न झोपता बिनधास्त झोपलेले होते. लग्नाला जवळपास 2 महिने पूर्ण झाले होते. आज मकर संक्रांतीचा सण होता. लग्नानंतर आरोहीचा हा पहिलाच सण होता. त्यामुळं सासूबाईंनी बरीच धावपळ चाललेली होती. आदित्य आणि आरोहीला त्याच्या या लगबगीने कारण कळालेच नव्हते. लताबाईंना सोबत घेऊन त्यांनी पटापटा सगळे आवरले. तिळगुळांचे लाडूही बनवायला घेतले होते. घरात तिळाचा सुगंध येताच आज मकर संक्रांती आहे हे केव्हाना सगळ्यांच्या लक्षात आले होते. वरद तर लाडू खाण्यासाठी आज सुट्टी घ्यायच्या तयारीतच होता. पण सरिताताईने म्हणजे आदित्यची आई त्याला गुपचूप कॉलेजला जा असा दम दिला. आरोहीने देवपूजा आटोपली, सर्वांना नाश्ता दिला
व मी काही मदत करू का असे सासूबाईंना विचारत होती. तेव्हा जाऊन दाराबाहेर छानशी रांगोळी काढ असे त्या म्हणत होत्या. वाव, रांगोळी तर आरोहीच्या अतिशय आवडीची गोष्ट होती. जे रंग आयुष्यात भरता आले नाही त्या रंगांची उधळण रांगोळीमध्ये करून मनातले दुःख हलकं करण्याचा हा एकमेव मार्ग. त्यामुळे ती लगेच तयारसुद्धा झाली. दाराबाहेर परत एकदा स्वच्छ कपड्याने ती जागा पुसून घेतली व आपल्या नाजूक हाताने सुरेख अशी रांगोळी काढायला सुरुवात केली. ती रांगोळी काढण्यात इतकी रमली होती की तिला आदित्य ऑफिसला कधी गेला हेही सुद्धा कळाले नाही. रांगोळी काढून झाल्यानंतर ती बराच वेळ स्वतःची रांगोळी निरखत बसलेली होती. सासूबाईंनी आवाज देऊन तिची धुंदी भंग केली. आरोही म्हणाली, हो आई, आलेच असे म्हणत होती. सगळा पसारा घेऊन ती आतमध्ये गेली. त्यानंतर सरिताताईंनी तिला हळदी कुंकू लावायला सांगितले व एक तिळगुळांचा लाडू तिला भरवायला आणि तिच्या हातात काळ्या रंगाची एक साडी ठेवली व संध्याकाळी हळदी कुंकाला बायका येतील तेव्हा ही साडी नेसून छान तयार हो असे सांगत होत्या. आरोहीनेही त्यांचा आशीर्वाद घेतला व आपल्या हाताने त्यांनाही लाडू भरवला होता. लताबाईंना सुद्धा एक लाडू दिला व त्यानंतरही त्यांना सुद्धा नमस्कार करायला वाकले. तशा लताबाई मागे झाल्या आणि अहो बहिणी साहेब, हे काय करताय तुम्ही? तुम्ही या घरच्या मालकीण आहे आणि असं नोकर माणसांच्या पाया पडून आम्हासनी पाप नका लावू. त्यांच्या या बोलण्यावर आरोहीला काय बोलावं काही सुचत नव्हतं. त्यांनी दुरूनच तिला भरभरून आशीर्वाद दिला. आज वेळ पटापटा जात होती. संध्याकाळी येणाऱ्या बायकांसाठी रेखाने पॅटीस व गुलाबजामुनचा बेत केलेला होता. सगळी पूर्ण तयारी करून ती खोलीत तयार व्हायला निघून गेली. सुंदर अशी काळ्या रंगाची साडी, त्यावर शोभणारे लाल रंगाचे ब्लाऊज, हातभर बांगड्या आणि केसांमध्ये माळवलेला गजरा, गळ्यात मंगळसूत्र, हलव्याचे दागिने व कपाळांवर टिकली, या सगळ्यांनी आरोहीचे रूप खुलून दिसत होते. एक एक बायका यायला सुरुवात झालेली होती. सगळ्या जणी आल्या आल्या रांगोळीजवळ थोडा वेळ थबकतच होत्या आणि मगच आत येत होत्या. आरोही हसून सगळ्यांचे स्वागत करीतच होती. सगळ्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन वाण दिल्यानंतर तिने सर्वांना गरमागरम पॅटीस व गुलाबजामुन खायला दिले. आरोहीच्या प्रत्येक गोष्टींचे, तिची रांगोळी, तिचे दिसणे, बोलणे आणि आता तर तिचे बनवलेले चविष्ट स्नॅक सगळ्यांना अगदी तोंड भरून कौतुक करत होत्या. इकडं आदित्य ऑफिसमधून आला. बाहेर चपलांची रांगा बघून आज आईने बायकांना हळदी कुंकू ठेवलेला आहे असे त्याला कळाले. त्यामुळे तो मागच्या दारातून आत आला व खोलीत जायला निघाला. परंतु तेवढ्यातच त्याचे लक्ष आरोहींकडे गेलं. गोरीपाण आरोही काळ्या रंगाच्या साडीत व हलव्याच्या दागिन्यामध्ये खूपच गोड दिसत होती. थोडा वेळ का होईना तो तिला बघतच राहिला. तिची सर्वांशी आपुलकीची वागणूक बघून नकळत त्याचे मन भूतकाळात गेले व आरोही आणि राधिकाची तुलना तो करू लागला. राधिकाला या कुठल्याच गोष्टी आवडायच्या नाहीत. त्यामुळे सासूबाईंची सुद्धा तेव्हा काहीच हौसमौज झालेली नव्हती. पण आज त्याचा खूप आनंद होत होता. सगळ्यांना त्या आपल्या सुनेचे कौतुक सांगत फिरत होत्या. सगळ्या बायकांनी आरोहीला उखाणा घ्यायला सांगितला. आज मात्र आरोहीला उखाणा घ्यायची घाई व इच्छा दोन्ही सुद्धा नव्हती. तरी पण सर्वांचा मान ठेवण्यासाठी ती बोलली. सगळ्यांच्या नशिबी नसतं मयाळू सासर, लाळ करणारी सासू आणि समजून घेणारा दीर. आदित्यरावांशी लग्न ठरवून देवाने माझ्यासाठी खोदली प्रेमाची विहीर. आरोहीच्या उखाण्यावर तर सगळ्यांनी टाळ्यांची बरसातच झाली आणि सरिताताई भाग्य लागतो हो अशी सून मिळायला म्हणून सगळ्या जणी त्यांच्या नशिबाचा हेवा करू लागल्या. आदित्यला आपण आरोहीसोबत खूप चुकीचं वागतोय हे जाणवलं तसं तो खोलीत निघून गेला. आरोही किचनमध्ये गेली तेव्हा लताबाईने आदित्य आल्याचे तिला सांगितले. तशी ती त्याच्या खोलीत गरमागरम पॅटीस चहा घेऊन गेली. तिने दार ठोकवण्याआधीच ते उघडल्या गेले. एकमेकांची नजर झाली व दोघांनी एकमेकांना स्माईल दिली. आरोहीने आज जाऊन टेबलवर प्लेट ठेवली. एक तिळगुळांचा लाडू त्याला हातात देऊन, तिळगुळ घ्या, गोड बोला असं म्हणत होती आणि हसतच खाली निघून गेली. आरोहीच्या बालिश वागण्याने त्यालाही हसू आले आणि हसतच तो लाडू खाऊ लागला. बायकांची गर्दी हळूहळू कमी झाली. तितक्यातच वरसुद्धा आला.
पॅटीसच्या वासाने सरळ किचनमध्ये येऊन वहिनी प्लीज एक पॅटीस दे ना म्हणून तिच्या मागे लागला होता. पण तिने आधी फ्रेश होऊ नये म्हणून सांगितलं. तिच्या या वाक्यांवर स्वारी तोंड पाडून रूममध्ये निघाल्या. तितक्यातच वरदवरून पॅटीसचे हात पुसत येत त्याला चिडवत होता. वाव, काय मस्त झालेले आहे पॅटीस. त्याच्या चिडवण्याने वरदला अजूनच राग आलेला होता. तो धावतच रूममध्ये गेला. आदित्यला पॅटीस आवडले हे बघून आरईला सुद्धा बरं वाटत होतं. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.